तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आज मित्रांनो आपण अशा एका शेतकऱ्याच्या फार्मवरती आलो आहे. त्यांनी नवीनच फार्म बांधून घेतला आहे आणि त्यांचं सुरुवातीपासून परसबागेमध्ये कुक्कुटपालन करत आहे ते. तर इथलं शेड पाहून, इथलं वातावरण पाहून मनाला खूप प्रसन्नता झाली मित्रांनो. काही पक्षी तुम्हाला इथे दिसत आहे व ते शेतकरी भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. शेतातीलच भाजीपाला असतो तो विक्रीला आठवडी बाजारात नेत असतात व उरलेला भाजीपाला हे पक्ष्यांना टाकत असतात. त्यामध्ये टोमॅटो, मेथी, वांगी अशा प्रकारचा सर्व चवळी या प्रकारचं सर्वच जे वेस्टेज राहते आठवडे बाजाराच्या शेवटी जे त्यांच्याकडे जे उरलेलं राहते ते सर्व हे या पक्ष्यांना टाकत असतात. व यांच्याकडे जनावरेसुद्धा आहे काही आणि परसबागेमध्ये यांचं मुक्त संचारमध्ये हे कुक्कुटपालन आहे. आता त्यांचा एक मानस आहे की त्यांना हे कुक्कुटपालन आता मोठ्या लेवलवरती न्यायचं आहे. 100-500 पक्षी इथे तयार करायचे आहे त्यांना. त्याकरिता त्यांनी एक चांगला पक्का शेड बांधून घेतला आहे. आता इथे बघू शकता तुम्हाला काही गुरं जनावरंसुद्धा दिसत आहे. त्यांना अशा मोडक्या तोडक्या अशा कोठ्यामध्ये ते बांधत असतात. आता मित्रांनो इथे पाहू शकता आपण पूर्ण पक्षी हे मुक्त संचारमध्ये असतात. त्यांना असं कुठलंही रेडीमेड फीड ते देत नाही असे त्यांचं म्हणणं होतं. आणि पक्ष्याची क्वालिटी बघू शकता. विक्रेती खाद्यालासुद्धा मागे टाकेल अशी पक्ष्याची क्वालिटी या मुक्तसंचार खाद्यावरती बनलेली आहे. आपण पाहू शकता इथे काही पक्षी, इथे काही कोंबड्या आहेत, त्यांना पिल्ले वगैरे आहे. ते आता सोबत ते इथे मुक्तसंचारमध्ये आहे आणि बरेचसे इथे झाडेसुद्धा लावली आहे. आंब्याची, पेरूची, चिकूची अशी झाडं त्यांनी लावली आहे. इकडे बघू शकता आपण तर काही पक्षी इकडे सुद्धा आहे. आता इतकी चांगली क्वालिटी या मुक्तसंचार कुक्कुटपालनामध्ये त्यांचे घरचेच वेस्टेज खाद्यावरती आहे. तर असेच त्यांचं नियोजन शेतकरी असल्यामुळे मित्रांनो एक गावरान कुक्कुटपालनाचा एक फायदा होतो की शेतामध्ये जे काही अवेलेबल भाजीपाला वगैरे उरतात ते या पक्ष्याला टाकल्यामुळे त्यांना इतरत्र मार्केटमध्ये धावाधाव करण्याची काही गरज नाही वेस्टेज आणण्याची. हा एक शेतकरी असल्यामुळे यांना फायदा होत असतो. व त्यांना आता पक्षी वाढवायचे आहेत तर भरपूर असा भाजीपाला वगैरे त्यांच्या इथं हा शिल्लक राहतो. जर आपण अशा प्रकारचं जर आपल्याकडे व्यवस्था असेल तर निश्चितच आपण एक शेतकरी असून आपण चांगल्या प्रकारे व चांगल्या पद्धतीचं कुक्कुटपालन या मुक्तसंचार कुक्कुटपालनातून चांगला भरपूर असा आर्थिक फायदा घेऊ शकतो. आज मित्रांनो गावरान कुक्कुटपालनामध्ये अंडी व मांसाचे महत्त्व हे ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे विक्री करणे ही सुद्धा सहज शक्य झाले आहे. त्यामुळे त्यांचा एक निर्णय आहे की त्यांना आता हे कुक्कुटपालन मोठ्या लेवलवरती न्यायचं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की इथूनच आपले पक्षी हे सेल होत असतात व अंडे वगैरे इथूनच विक्री होत असतात. त्यामुळे त्यांना विक्री करण्याची अशी काही खूप आर्थिक अडचण येत नसते व सहजच इथून विक्री होत असते. दुरून दुरून लोक त्यांच्याकडे गावठी अंडी व गावरान कोंबडे वगैरे मागण्यासाठी येत असतात. ते 2 किलोचा कोंबडा 1200-1300 रुपयाला विक्री करत असतात. असा जर आपण शेतीशी निगडीत जोडधंदा जर केला तर मित्रांनो निश्चितच भविष्यामध्ये एक चांगलं आर्थिक उत्पन्न याच्यातून आणि रोजगार मिळण्याची संधी या गावरान कुक्कुटपालनामध्ये आहे. आणि येणारा काळसुद्धा हा निश्चितच चांगला सुवर्ण काळ म्हणून हा गावरान कुक्कुटपालनाचा या ग्रामीण व शहरी भागासाठी निर्माण होऊ शकतो. व शेतकऱ्यापासून तर तरुण पिढीपर्यंत सर्व लोक या रोजगारामधून या गावरान कुक्कुटपालनामधून रोजगारातून आर्थिक फायदा मिळू शकतो आणि चांगले दिवस या गावरान कुक्कुटपालनाला निश्चितच येईल. आता बरेचसे असे बॉयलर पक्ष्याचे व क्रॉस ब्रीड जे आहे वनराजा गिनराजा अशा सुधारित गावरानचे फार्म खाद्याच्या खर्चाच्या नियोजनाअभावी मित्रांनो आणि वाढते रेट यामुळे ते आर्थिक अडचणीत आले आहे, डबघाईस आले आहे आणि व्यवसाय बंद पडले आहेत. अशा वेळेस
गावरान कुक्कुटपालनामधून निश्चितच चांगल्या प्रकारचा आर्थिक फायदा तुम्हाला या गावरान कुक्कुटपालना मिळू शकतो आणि या कुटुंबाला पुढील वाटचालीस आपल्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचा व्यवसाय वाढीत जावो, त्यांना आपण मार्गदर्शनसुद्धा करणार आहोत. तर मित्रांनो, आपण अशाच प्रकारची माहितीपर गावरान कुक्कुटपालनाची घेऊन येत असतो तुम्हाला. आणि तुम्ही जर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला तर मित्रांनो, नवीन युवकांना व शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन मिळेल. तर मित्रांनो, धन्यवाद.